राम राम मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपल्याला घरी जाऊन पोरांनी बोलावलेली मंडळी बांधायची. आता इथनं घरी निघालो आणि गोडाऊनवरचं बऱ्यापैकी आता सगळं काम उरकलंय आणि आता आम्ही घरी जाऊन मंडप बांधणार. चला पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. इकडं घरी आल्या पोरांचं इकडं मंडप बांधायचं काम चालू झालेलं. राजभाऊने प्रणवराज भाऊंनी इकडं खड्ड कांदायला सुरुवात केली. कशी तर ती अशी इकडे बाजूला मेड्या उभ्या गेलेल्या आणि इकडे खड्डे काढायचं काम चालू झालेलं. मग काय असं तसं भाऊ कामाला लागला. मग भावाला म्हणलं काम करतो. इकडे गणेश भाऊनी धुराच केला. डायरेक्ट टेप घेऊन छाती मापायला लागली. ओ भाई ये क्या है? अशा प्रकारे गणेश भाऊंनी काम करणाऱ्या सदस्याचं ध्यान एका टेपाकडे वळवलं आणि ती कसं तर ते असं. मग काय भावानं लगेच इकडे आपण गेला की टेपाकडे, तर भावाला म्हणलं थांब जरा, आपण बाजूचा एरिया बघूया आणि बाजूचं माप घेऊया. इकडे भावाचं कसं काम उरकायला लागलं तसं दर्शन भाऊंनी तिकडे लगेच दुसरा खड्डा खांदायला घेतला. भावाला म्हणलं जरा नीट खान. भावाला सांगून इकडे निलेश भाऊनी एंट्री मारलीच की हो. निलेश भाऊनी जशी एंट्री मारली तसं इकडे जरा त्या भावाचं जरा बोलणं चालू झालं आणि मग पोरांनी केली की कामाला सुरुवात. मिट्टी से ज्यादा अच्छा हमको सिखा दिया है. हा बघा प्रणवराज किती कष्टाने काम करतो. कष्ट हेच भांडवल आहे. अजून राजा बाई एवढा चारच बोलतात. अरे बॉटन बुजतोय सन. रात्री उडी रात्री काय मी जातो. गाण्या पडचिल. मग काय भावाला कष्ट हेच भांडवल सांगून बाजूचा नजारा दाखवायला सुरुवातच केली की भावाला म्हणलं तिथं पुढं खड्डा पाहिजे, लाइटिंग लावायची आपल्याला. सगळे लागले की हसायला. त्याच्यानंतर प्रणवराज भाऊंची जरा तारीफ केली तर विघ्नेश भाऊ कॅमेऱ्याकडे बघायला लागले. भावाचा विषय सारडा आहे. आणि त्याच्यानंतर तसंच म्हणलं बाजूला जाऊन बाजूचं काम उरकावं. पण काय मग दुराज किंवा गणेश भाऊंचा नाच करायचा वे. भावानं लगेच काम करायला सुरुवात केली. मातीला असं उचलत होता की हातात चॉकलेटच आहे. आणि हा निलेश भाऊंचा अंदाज बघून खतरनाक वाटलं. नाच 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 अबे दोघण्याचा नाच. गावात काढा गावात थांबा घेऊन आणि अशा प्रकारे एकमेकाचं काम दुसऱ्यावर ढकलत आम्ही तिथं मेड्या राहून घेतल्या की हो. राजभाऊंनी आता मेड्या नीट उभ्या करण्यासाठी त्याला बाजूने दगड लावायला सुरुवात केलेली.
पण इकडे पावसाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. डायरेक्ट पावसानं हजेरी लावली की. पण आमचे कार्यकर्ते थट्टत होय. पाऊस गेल्यानंतर डायरेक्ट कान टोपी वगैरे घालूनच आले की आणि बाजूचे जे खड्डे काढायचे राहिलेले ते काढायला घेतले. जसे ते खड्डे काढून झाले तसं इकडे राजभाऊ सगळ्यांना सांगायला लागले, अरे असा खड्डा काढ तसा खड्डा काढून डायरेक्ट पार हातात घेऊन खड्डा काढायला लागला. खड्डा जसा काढून झाला तसं आता म्हणलं वरची बाजूची कळकं तर बांधली पाहिजेत. मग काय कळकं बांधायला थेट अक्षय भाऊंना वर चढवलं आणि कळकं बांधायला सुरुवात केली की. आणि त्यानंतर लास्टला एकदम बघा की आपल्या मंडळ कसा दिसतोय. मग काय मंडळाकडे तुम्हाला दाखवतो की इकडे बघा भर पावसात आपल्या पत्र्याने बांधलेलं मंडळ एकदम खतरनाक दिसत होता आणि यासाठीच आपले सगळे कार्यकर्ते झटत होते.